पहलगाममध्ये अत्यंत क्रूर म्हणावा असा दहशतवादी हल्ला झाला. त्याच्यामध्ये निष्पाप असे 28-29 भारतीय नागरिक बळी पडले, त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोदी सरकारनं जी पहिली घोषणा केली किंवा पाकिस्तानच्या संदर्भाने जी पहिली ऍक्शन घेतली ती म्हणजे सिंधू नदी करार हा स्थगित केला. त्यावरचं मोदी मीडियाचं कव्हरेज जर तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याला असं वाटू शकतं की जसं पाईपलाईनचा कॉक बंद केल्यानंतर पुढे पाणी जाणं थांबतं, तसं सिंधू नदी खोऱ्यातील या 6 नद्यांचं पाणी पाकिस्तानला जाणं आता ताबडतोब थांबलेलं आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार माजलाय. पाकिस्तानच्या मनामध्ये धडकी भरली आहे. त्यांच्यामध्ये भीतीची भावना तयार झाली आहे. त्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. त्यांच्या घशाला कोरड पडली. पण प्रश्न असा आहे की हे वास्तव चित्र आहे का, किंवा असाच इम्पॅक्ट होणार आहे का? हा खरोखरच सरकारनं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला दिलेला करारा जवाब आहे का, हा नुसताच हाग्यादम आहे? हे आपण समजून घेतलं पाहिजे. नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे, आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, हे आपलं कर्तव्य आहे. कारण सत्ता ही सजग नागरिकांनाच घाबरते. सजग नागरिकच सत्तेचं कान पिळू शकतात. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हे पाहू शकतात. सत्तेला प्रश्न विचारू शकतात. सत्तेवरती अंकुश ठेवू शकतात. नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. सिंधू नदी करारासंदर्भात मी तुमच्यासमोर फक्त 1-2 फॅक्ट्स ठेवणार आहे. सिंधू नदी करार हा 1960 ला झाला. सिंधू नदीचं जे खोरं आहे ते मुळात 6 नद्यांचं आहे. त्यातल्या 3 नद्या ज्या आहेत त्यांना पूर्वोत्तर नद्या असं म्हणतात, ज्याच्यामध्ये रावी, बियास, सतलज या नद्या येतात. आणि पश्चिमेच्या ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये 3 नद्या येतात, ज्याच्यामध्ये सिंधू आहे, चिनाब आहे आणि झेलम आहे. याच्यातल्या रावी, बियास, सतलज या ज्या नद्या आहेत याच्यातलं बहुतांशी जे पाणी आहे ते भारताला वापरता येतं. आणि ज्या पश्चिमी नद्या आहेत ज्याच्यामध्ये सिंधू, झेलम आणि चिनाब आहेत, या नद्यांचं पाणी प्रामुख्याने पाकिस्तानला जातं. पाकिस्तानला त्याचा वापर करता येतो. आणि भारताला जो वापर करता येतो तो धरणापुरता किंवा एखादा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे त्याच्यापुरता, किंवा शेतीसाठी जे काही थोडंफार पाणी लागतं त्याच्यापुरतं. आता ह्या नद्यांचं जे पाणी वाटप झालंय त्याची जर आपण टक्केवारी पाहिली तर 80% पाणी जे आहे ते खाली वाहत पाकिस्तानकडे जातं आणि मग अरबी समुद्राला मिळतं. आणि 20% जे पाणी आहे ते भारताच्या वाट्याला आहे. आता यातली सगळ्यात महत्वाची जी फॅक्ट आहे की हे 20% पाणी जे भारताच्या वाट्याला आहे त्याचा पूर्णतः विनियोग आज घडीला भारत करत नाही. म्हणजे भारताच्या वाट्याला असलेल्या पाण्याचाही पूर्ण विनियोग या क्षणाला भारताला करता येत नाही. मग अशा वेळी जर आपल्याला पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवायचं असेल तर मग याच्यावरती पर्याय काय आहे? तर अर्थात आपल्याला त्यासाठी आपल्या भागामध्ये पाणी अडवावं लागेल, पाण्याचा साठा करावा लागेल की जेणेकरून कमीत कमी पाणी हे पाकिस्तानमध्ये जाईल. आणि मग असा जर साठा आपल्याला करायचा असेल तर मग तो साठा काय पद्धतीने करू शकतो? विशेषतः ह्या ज्या पश्चिमी नद्या आहेत ज्याचं बहुतांशी पाणी पाकिस्तानला जातं. तर अर्थात याच्यामध्ये पण जे उपाय आहेत ते तसे 2च उपाय आहेत. एक म्हणजे धरणं बांधू शकता आणि धरणाच्या माध्यमातून पाणी साठा वाढवू शकता, किंवा दुसरं जे आहे जलविद्युत प्रकल्प. पण जलविद्युत प्रकल्पामध्ये देखील फारसं पाणी साठवलं जात नाही, पण थोड्याफार प्रमाणामध्ये साठवलं जातं. तर आज मितीला या ज्या पश्चिमी 3 नद्या आहेत त्याच्यावरती 2 धरणं आहेत. एक आहेत बागलिहार धरण जे चिनाब नदीवरती आहे. दुसरं किशनगंगा प्रोजेक्ट जो नीलम नावाची नदी आहे जी झेलमची उपनदी आहे त्याच्यावरती आहे. आणि तिसरं राटले हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट म्हणून आहे जो चिनाब नदीवरती आहे. आता यातली महत्वाची फॅक्ट मी तुम्हाला अशी सांगतो की हे जे राटले हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे त्याचं उद्घाटन किंवा भूमिपूजन हे 2013 साली झालं. अजूनही त्याचं काम संपलेलं नाही. म्हणजे 12 वर्ष झाले अजूनही त्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं काम संपलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? आपल्याला धरणं बांधून पाणी साठवायचं असेल किंवा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट उभा करून आपल्याला पाणी जर साठवायचं असेल तर ते 1 दिवसात, 2 दिवसात, आठवड्याभरात, महिन्याभरात, वर्षभरात होऊ शकत नाही. मध्यम आकाराचं धरण जरी बांधायचं असेल तर 6 ते 10 वर्ष लागतात. मोठ्या आकाराचं धरण बांधायचं असेल तर 10 ते 15 वर्ष लागतात. हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट करायचं असेल तर 10 ते 12 वर्ष लागतात. राटले प्रोजेक्टला ऑलरेडी 12 वर्ष झालेले आहेत, अजूनही तो प्रकल्प पूर्ण झालेला नाही. म्हणजे याचा निष्कर्ष काय होतो की मुळात आता आपल्या वाट्याला असलेलं 20% पाणीही आपल्याला थांबवता येत नाही. आणि त्या पलीकडे जाऊन अधिक पाणी आपल्याला साठवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला किमान 10 ते 15 वर्ष वाट पाहावी लागेल. म्हणजेच या क्षणाला, या महिन्याभरात, वर्षभरात, 2 वर्षात, 5 वर्षात आपण जरी ह्या करारावरती स्थगिती आणलेली असली तरी प्रत्यक्षात पाकिस्तानला त्याचा काहीही फटका बसणार नाही.
जेवढं पाणी आत्ता पाकिस्तानला जातंय तेवढंच पाणी पाकिस्तानला जात राहणार आहे. आता अजून या संदर्भातली एक महत्वाची फॅक्ट अशी की समजा या क्षणाला आपण असा निश्चय जरी केला की ठीक आहे आत्ता नाही पण 10 वर्षांनी 15 वर्षांनी आपण पाकिस्तानची नाकेबंदी करू, तर आपल्याला मनाला वाटतील तेवढी धरणं आपण बांधू शकतो का? तर यातली महत्वाची फॅक्ट अशी आहे की सिंधू नदीचं हे जे खोरं आहे ते भूकंप प्रवण क्षेत्र 4 आणि 5 मध्ये येतं. म्हणजे भूकंप होण्याची अत्याधिक शक्यता असणारी जी क्षेत्र आहेत, भौगोलिक क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये हे जे सिंधू नदीचं खोरं आहे ते देखील येतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्याला वाटेल त्या ठिकाणी आपण धरण बांधू शकणार नाही. तिकडची भौगोलिक स्थिती काय, तिकडची पर्यावरणीय स्थिती काय आहे, शिवाय तिथे हिमालय हा तशा अर्थानं तरुण पर्वत असल्यामुळे तिथे भूस्खलन होण्याची पण शक्यता आहे, लँडस्लाइड होण्याची देखील शक्यता आहे. या सगळ्या शक्यता बघूनच आपल्याला कुठे धरण बांधता येईल हा निर्णय घेता येईल. म्हणजे याचा पुन्हा एकदा अर्थ असा होतो की या क्षणाला आपण किती धरणं बांधू शकतो आणि प्रत्यक्षात किती पाणी पाकिस्तानला जाणार अडवू शकतो याच्याविषयी छातीटोकपणे आपण कोणतीही आकडेवारी सांगू शकत नाही. मग आता तुम्हीच विचार करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की खरोखरच मोदी सरकारनं पाकिस्तानला हा करारा जवाब दिलाय का हा नुसताच पोकळ हाग्यादम आहे?